एके हाती दंत जो स्वभावता खंडित, तो बौद्धमत संकेत वार्तिकांचा. न्याससूत्रावरील वृत्तीचे व्याख्यान करणारे ते वार्तिक होय. त्या वार्तिकारांच्या व्याख्यानाने स्वभावता खंडित झालेले बौद्धमत हे एका हातात धरलेल्या मोडक्या दातासारखे आहे. बौद्धमत खंडित. एक दात तुटलेला आहे पा गणेशांचा. त्याची कथा पार्वतीपुत्र गणेशांची वेगळीच सांगितलेली. दात कसा तुटला? पारलं होतं भगवान शंभूशीच युद्ध झालं, पोराचं पोरग आहे म्हणून माहिती नाही. माता पार्वती स्नान करत असताना लहान बालकाला सांगितलं तू आपलं राह, आणि जाऊ दिलं नाही, आणि युद्धामध्ये दात तुटला, आणि मग सगळं उलगडलं. तो दात जो तुटला त्याचा अर्थ भगवान ज्ञानेश सांगतात बौद्ध मत खंडित केलंय. बौद्ध मत येईल एखाद्या वेळेस पुढे, तेही याच्यासारखंच घेतो, ती ओवी पण घेतो. मग सहजे सत्कार वाद तो पद्माकर वरद, धर्म प्रतिष्ठा तो सिद्ध अभयहस्त. मग बुद्धमताच्या शून्यवादाचे खंडन झाल्यावर सहजरीतीने वर देण्यासाठी उचललेला हात तो सांख्याचा ब्रह्मविषयक सत्कारवाद होय, व धारण करणाऱ्या धर्माची स्थापना करणारा अनादि सिद्ध अभय असतोय. काय बौद्धमत? मला वाटतं अजूनही गौतम बुद्धाचा शून्यवाद समजलेला नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. अनेकांनी हा विषय मांडलाय आणि भगवान ज्ञानेश्वरही तेच मांडतायत. पण भगवान ज्ञानेश असं मांडतायत की बौद्ध मत का फोपावलं त्या काळामध्ये, बौद्ध धर्म आणि वैदिक धर्माची पिछेहाट झाली. मी हिंदू धर्म नाही म्हणणार, कारण बौद्ध हिंदूच आहेत. मी थोडा शब्द वेगळा वापरतोय. पूर्वीच्या वैदिक धर्माची पिछेहाट झाली, कारण फार कर्मकांडांचा बोलबाला झाला म्हणून गौतम बुद्ध अवतरले. पण एक सांगतो, गौतम बुद्धा इतका जगामध्ये प्रचार करणारा संत पुन्हा झाला नाही. और भारतातच नव्हे, चीन, जपान, ब्रह्मदेश, लंका, किती देशामध्ये बौद्ध धर्म आहे आज. आणि बुद्धांनी त्या काळात केलं 10,000 शिष्य बुद्धांचे. गौतम बुद्ध सामान्य नव्हते, असामान्य काम केलं. ठीक आहे, मतांतरामध्ये खंडन झालं असेल, आपण त्याच्यावर बोलायचं नाही, कारण आपण चर्चा करायला बसलेलो नाही. पण गौतम बुद्धांचा शून्यवाद याच्यावर आजही चर्चा चालू आहे, पूर्वी होती. आणि भगवान महावीरांचा आत्मा आणि परमात्मा हा वाद, हे वादाचे विषय ठरवले गेलेले. सध्या असं म्हटलंय गौतम बुद्ध ईश्वराला मानत नव्हते, आणि असंही म्हटलं की महावीर हेही ईश्वराला मानत नव्हते. मग काय मानत होते? महावीरांनी आत्मा मानला. आता सांगा, महावीरांनी आत्मा मांडला म्हणजे ईश्वराला डिनायल आहे का? माझ्यासमोर एक 2 व्यक्ती आहेत, आणि दोघांपैकी एकाचं सिलेक्शन करायचं. मी सांगितलं हा माझा आहे. हां, हा माझा आहे का? म्हणजे हा शत्रू आहे तुमचा, याला तुम्ही मानलं नाही. अरे दोघांपैकी एकच सिलेक्ट करावा लागतो. भक्तीमध्ये एक जण शिल्लक ठेवायचा असतो. हे सगळे विसरून चाललेले आहेत. एक तर तुम्ही शिल्लक राहा, ईश्वर संपून जावा, किंवा ईश्वर राहावा, तुम्ही संपून जावे. ध्यान योगामध्ये आपण म्हणजे आत्मा शिल्लक राहतो, ईश्वर ऑब्झॉर्व होतो.
ईश्वराचं अस्तित्व नसतं, अवघड साधनं आहे. आणि भक्तीमध्ये तुम्ही स्वतःला संपून टाकायचं असतं आणि ईश्वर शिल्लक राहत असतो. देह नुरे मी हा सरे उरला उरे विठ्ठल. तुकाराम. देह नुरे, देह चारी देह संपवावेत. मी हा सरे, अहंकार लीन व्हावा. प्राण मन बुद्धी अहंकार म्हणजे चारी देह हे लीन व्हावेत, संपून जावे यांचं अस्तित्व, जाणीव आणि भान सगळं संपून जावं. उरला उरे विठ्ठल, भक्त संपून जावा, भगवान शिल्लक राहावा आणि भक्त हा भगवान व्हावा. ध्यान योगामध्ये अशी एक स्थिती आहे, भक्ती योगामध्ये अशी स्थिती आहे. आणि ध्यान योगामध्ये ईश्वर संपून जावा, आत्मा शिल्लक राहावा. पण दोन आहेत. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत भगवान आणि भक्त शिल्लक आहे, तोपर्यंत तुम्ही पूर्ण संत नाहीत. मी भक्त तू देव हा भाव जोपर्यंत आहे, देव एक वेगळा, मी भक्त वेगळा, दोन्हीपैकी एक संपला पाहिजे. महावीरांनी ईश्वर मानला नाही असं नाही, आत्मा मानला याचा अर्थ ईश्वर मानला नाही असं नाही, आत्माच ईश्वर झाला अशी स्थिती आली. म्हणजे ईश्वराला मानलं नाही असं नाही. भगवान महावीर साधना करत असताना इंद्र आलेले आहेत, देवी देवता आलेले आहेत, असे वर्णन आहेत. त्यांनी काय मानलं नाही का मी इंद्राला मानत नाही, मी कोणाला मानत नाही? अरे मूळ महावीरांचं देखील योगपीठ भगवान शंभू आहे, आदिनाथ. काही जैनांनी असं सांगितलं आदिनाथ म्हणजे त्यांना कन्फ्युजन आहे, ऋषभदेवाला आदिनाथ मानतात. म्हटलं त्यांनी धर्म सुरू केला का? नाही, त्याचे आधी होता. अरे कोणाकडून आला माहिती नाही. आदिनाथ भगवान. आदिनाथे उपदेश पार्वतीसी केला, मच्छिंद्रे ऐकिला मच्छगर्भी. बहिणाबाईंचा आहे. आदिनाथे उपदेश, आदिनाथ भगवान शंभूचं नाव आहे. नाथ संप्रदायामध्ये मिळालेलं आदिनाथ नाव आहे. आणि भगवान शंभू ऋषभदेव हे मनूंच्या वंशातले येतात आणि भगवान मनूला भगवान विष्णूंचा राजर्षी योग आहे आणि स्वतः राजर्षी योगी ऋषभदेव आहेत. म्हणजे परंपरा कुठून सुरू झाली? भगवान शंभूपासनं सगळ्या लाईनी तिथूनच स्टार्ट झालेल्या आहेत. नावं तुम्ही काही द्या, हा आमचा लाईट आहे. आपलं कसं झालंय, हे ट्यूब माझे आहेत, हा लाईट माझा आहे. तुमच्या घरी मी आलो नाही, हा माझा लाईट आहे. अरे मूळ कुठून यायली ती वीज? एखाद्या परळीवरून यायली, थर्मलमधून. ते पहा ना. माझं तुझं ठीक आहे, माझंही नाही तुझंही नाही, लाईन एकच आहे. म्हणून तोही बरोबर नाही. आणि भगवान गौतम बुद्धांनी शून्यवाद मांडला. मला असं वाटतं तेही कन्फ्युजन लोकांना कळालं नाही. एक अवस्था अशी येत असते समाधीमध्ये ब्रह्मसाक्षात्कारानंतर की समाधी म्हणजे लोकांचा अर्थ कदाचित बेशुद्धी असेल तर चूक आहे. समाधीमध्ये काहीच समजत नसेल. दारू पिऊन जसा माणूस बेशुद्ध होतो तसं समाधीमध्ये होत नाही. गांजा पिऊन, दारू पिऊन बेहोश नसतो. समाधीमध्ये जाण आहे. एक कोणीतरी जागा आहे असं वाटतं. कोण जागा आहे माहीत नाही, काही दिसत नाही, काही दिसत नाही. व्हॅक्यूम दिसतो फक्त, आकाश. आणि इतकं घन दिसतं
मी जो 3 वर्षापूर्वी आळंदीला अनुभव घेतला तो सांगतोय. इतकं गहन. मी 5 मिनिट, मला वाटलं 10 मिनिट बसलो. शेखर आणि मी 2.5 तास बसलो होतो. शेखर म्हणाले साधक वाट पाहतील, तुम्हाला किती वेळ झाला वाटतं? मला 10 मिनिट. म्हणले 2.5 तास बसलोय. दगडासारखे शरीर झालं होतं. आणि बुद्धांचे शरीर दगडांचे दाखवलेत, महावीरांचे दाखवलेत, सर्व तीर्थंकराचे दगडासारखे दाखवलेत. आणि शरीर हालत नव्हतं. मला वाटलं आता हात तरी कसा उचलावा. मी म्हणलं म्हणून तर दगडाच्या मूर्ती शेखर दाखवलं. बरं बोलतोय मी, हात उचलत नाही, शरीर हालत नाही आहे. म्हणलं आता कसं व्हावं. आणि त्यानंतर मी पाहिल्यानंतर म्हणलं अरे शून्य दिसतंय. गायत्री मंत्राचा उच्चार करतोय, मंत्रच गायब झाला, शब्द गायब झाले. मूर्ती म्हणजे प्रत्येक गोष्ट गायब झाली आणि व्हॅक्यूम दिसायला लागला. फक्त व्हॅक्यूम, काहीच नाही. मग त्यांना म्हणलं शेखर हाच तर बुद्धांचा शून्यवाद नसेल. परब्रह्म परमात्म्याचं वर्णन, ज्याचं अनुभवाचं वर्णन हे शून्यच केलंय. आणि माऊलीने पण तेच केलंय. मोटके एवढे बिंदुले, शून्याचंच वर्णन केलंय. शब्दे विन संवादिजे, इंद्रियानेणता भोगिजे. शब्दाशिवाय, शब्द नाही, भावना नाही, रूप नाही, रंग नाही. तुकारामांनी तेच वर्णन केलंय. देवना देऊळ नाही ते राऊळ, काळ आणि अकाळ नाही येते. भाव नाही भक्ती, मोक्ष नाही मुक्ती. तुकाराम. कुठे गेला तुमचा पंढरीचा पांडुरंग? निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार राहिलो आम्ही. निराकार चिद्रूप राहिलो आम्ही. निरंजनी मी घर बांधलंय. देवना देऊळ नाही ते राऊळ, काळ आणि अकाळ नाही येते. अशी अवस्था समाधीमध्ये तुकोबांची झाली. राऊळ नाही, देव नाही, पांडुरंग नाही, काही नाही. भाव नाही भक्ती, भक्ती करायला समोर पाहिजे ना देव, तोही गायब. म्हणून भावही गायब. भक्तीला भाव लागतो ना, आणि पुढे देव लागतो. आपण भक्त असावं तर भक्ती. भाव नाही भक्ती, मोक्ष नाही मुक्ती. मोक्षही नाही, मुक्ती नाही, व्हॅक्यूम. आणि असे बाबाजीने केले असं म्हटलंय शेवटच्या ह्याच्यात. सापडली वाट जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर स्वप्नात. दीक्षा दिली तुकारामांना. गंगा स्नानाला जात असताना हात ठेवला श्रीगुणी डोक्यावर. पीत प्रभा भिन्न चिन्मयांजन दिदले डोळा. नीलवर्ण, पीत वर्ण असे सगळे अनुभव त्यांनी सांगितलेत. आणि चिन्मय अंजन घातलं. हे सगळं बाबाजीने केलं. म्हणजे माझ्या गुरुनी मला हे सगळं दिलंय. आणि फील होतंय त्यांना. सद्गुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सेवा करू शकले नाही मी, कारण स्वप्नात आले, हात ठेवला, निघून गेले. सापडली वाट जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. फार सुंदर अनुभव लिहिले. निरंजन, आम्ही अशा स्थितीतली आहोत तुकोबा म्हणतात. इथे हाच बोध आहे शून्य. आणि शून्याच्या कित्येक ओव्या आहेत माऊलींच्या. ज्यावेळेस मी ऑडिओ कॅसेटमध्ये बोललो आणि नंतरही बोलेन. आणि मग वाटलं शून्य जर दिसत असेल तर ईश्वर कुठे? ईश्वरी कल्पना खाली आहे, ब्रह्मकल्पना वर आहे, ब्रह्म शून्य आहे. ईश्वर म्हणजे ज्यांनी आकार घेतलाय, खाली कल्पना आहे. म्हणून ईश्वराला मानलं नाही. अरे ईश्वर शब्द खाली आहे. अवतरती ती अवतारा.
आता महाशून्याची डोही. वा, ही सुंदर ओवी माऊलींची. अरे तेच बुद्धांचं महाशून्य आहे जे ज्ञानेश्वरांनी वर्णन केलं. म्हणजे ज्ञानेश्वर नास्तिक होते का? आता महाशून्याची डोही, जया गंगाशी ठाव नाही, जया गगनाशी ठाव नाही. हे पा, आता महाशून्याची डोही. ब्रह्मस्वरूप महाशून्याचा डोह आहे. नास्तिकवाद आहे. गगनाशी ठाव नाही, तया तागा लागेल काही, बोलाचा या. अरे कोणते शब्द देऊ, कोणत्या ईश्वराला नाव देऊ? कारण महाशून्याचा डोह आहे तो. हेच बुद्ध सांगत नाहीत का? पण प्रश्न असा झाला, बुद्धांचा शून्यवाद त्यांच्या शिष्यांना समजला नाही आणि निरीश्वरवाद समोर आला. निरीश्वरवाद समोर आला. आणि म्हणून म्हणजे ज्ञानेशांना ही गोष्ट माहीत नाही असं नाही, पण शेवटी त्या बौद्ध मताचं खंडन करावं लागलं. मंडन मिश्राला काशीमध्ये हरवण्यात आलं. भगवान शंकराचार्यांनी हे काम केलं आणि मत खंडन केलं. म्हणजे गौतम बुद्धाचं मत शून्यवाद खंडन नसेल केलं, पण जे लोक तसे त्या काळात म्हणत होते त्यांचं मत खंडन केलं. अरे तुम्ही शून्य म्हणतायत, त्याला ब्रह्म म्हणतायत, त्याला परमात्मा म्हणतायत. त्या शून्याच्या डोळ्यातून ज्या आत्मा निघतो त्याला परमात्मा म्हटलंय. पण मानलं नाही असं नाही, पण तरी बौद्ध मताचं खंडन करावं लागलं. आणि म्हणून तो जसा काय गणपतीचा तुटलेला दात आहे, पण गणपतीचा हे लक्षात घ्या. याचा अर्थ बौद्ध मत वेगळं फेकलेलं नाही आहे. अरे गणपतीचाच तो एक आकार आहे. मानत होते चूक, तेवढाच खंडित झालेला आहे, पण गणपतीचंच वर्णन येते. म्हणजे ज्ञानेशांनी पर्यायाने हे सुचवलं आहे की बौद्ध मतही म्हणजे कुठलेही धर्म असो सगळे गणपतीचे आहेत. जैन असो, बौद्ध असो, कोणी असो. चुका केल्या असतील समजून घेण्यामध्ये, दोष गौतम बुद्धांचा नाही, दोष महावीरांचा नाही. आणि म्हणून मग शून्यवादाचे खंडन झाल्यावर सहजरीतीने वर देण्यासाठी उचललेला हात तो सांख्याचा ब्रह्मविषयक सत्कारवाद होय व धारण करणाऱ्या धर्माची स्थापना करणारा अनादि सिद्ध अभय असतो. गौतम बुद्धाचं असं झालं, श्री गुरु समोर नाहीत. आणि म्हणून ज्या काही कल्पना, काही गोष्टी समोर आल्या एकदम, आता ते सगळं सांगत नाही, एकदम नंतर म्हणजे परभणी स्टेशनला होते आणि दिल्लीवर उतरले, मधलं भानगडीत जरा माहिती नाही. डोळे झाकले आणि सरळ दिल्लीला उड्डाण केलं. दिल्ली माहीत, गल्ली माहीत, मधले स्टेशन माहीत नाही. आणि मग लोकांनी तर्काने काही काढलं, त्यांनी काही सांगितलं असेल, ते उड्डाण करून गेले. एकदम बोधी वृक्षाखाली समाधी लागली. ती खीर खाल्ली. सुजाता म्हणून त्यांची एक शिष्या होती, तिने खीर आणली. गळालेले होते, परेशान झाले होते, गवताची काडी खाऊन राहत होते, शरीर क्रश करून टाकलं होतं, नदी ओलांडता येत नव्हती, इतकी शक्ती खतम झाली होती. आणि शेवटी बसले. ती सुजाता म्हणून होती, तिनं खीर आणली, खीर खाल्ली, समाधी लागली. आणि त्या समाधीतून नंतर 7 दिवसानंतर इंद्रानं खाली उतरवलं. जग काम करायचं आहे. आणि समाधी अवस्थेमध्ये शून्याचंच दिसलं, बस तेवढंच सांगण्यात आलं. पुढे कार्याला लागले. आणि त्यामुळे त्याला काय काय नावं द्यावी हे समजलं नाही, वेळ मिळाला नाही. अनुभव मात्र पक्का सांगितला दिल्लीचा, शून्याचा. लोकांनी असा अर्थ घेतला ईश्वराच्या विरुद्ध आहे शून्यवाद म्हणजे.
काही गोष्टी माझ्या सांगण्यातून राहून गेला, तुम्ही काही कल्पना करतात, सोमानींनी याच्यावर टीका केली नाही, याच्यावर हे केलं नाही, निरूपण केलं नाही, बहुतेक येतच नसावं. सगळ्याच गोष्टी निरूपणात येतील अशा नाही, आणि म्हणून असं झालं. तरी म्हणून खंडन करावं लागलं. पण हे गणेशाचाच तुटलेला दात आहे, हा दुसरा नाही, फॉरेन बॉडी नाही, फॉरेन टूल्स नाही, शत्रुवत नाही, आपला भाग आहे असं म्हटलंय. म्हणून हात जो असा केला, बौद्ध मत जे काही प्रचलित त्या काळात होतं ते खंडन करून, जसं काय गणेशाने अभयहस्त दिलाय सांख्यशास्त्राचा, की अरे पुढे असा विशाल ब्रह्मसागर आहे, त्याला तू शून्य म्हणतोस ना, तेच परब्रह्म आहे. हा अभयहस्त देणारा गणपतीचा हात.